वडवळ नागनाथ येथे 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय तसेच संपूर्ण गावात देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळाले। स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा, बापूसाहेब पाटील विद्यालय आणि विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील बसवेश्वर चौकातून मेन रोड मार्गे जिल्हा परिषद प्रांगणापर्यंत भव्य प्रभात फेरी काढली। या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। प्रभात फेरीनंतर जिल्हा परिषद प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सामूहिक संगीत कवायत सादर केली। तसेच एसएससी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने संविधान शपथ घेण्यात आली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमादरम्यान विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि देशाप्रती असलेली जबाबदारी यावर भाषणे केली। बापूसाहेब पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी सिमरन मुजाहिद पठाण हिने केलेल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमास सरपंच मुरलीधर सोनकांबळे, ग्रामसेवक सोमनाथ माळी, मायाताई सोरटे, नरसिंह भुरे, डॉक्टर नागरगोजे, संगमेश्वर कसबे, पत्रकार भारतसिंग ठाकूर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला। स्मार्ट मीटर हद्दपार करण्याची मागणी, बहुजन विकास अभियानाचे आंदोलन। बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातून स्मार्ट मीटर हद्दपार करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्यांच्या हिताची नसून 26,000 कोटींची योजना रद्द करावी अशी मागणी अभियानाचे प्रणेते संजय कुमार यांनी केली। तामिळनाडू सरकारप्रमाणे महाराष्ट्रानेही स्मार्ट मीटर योजना रद्द करून सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा द्यावा असे त्यांनी सांगितले। गरीब मजूर आणि अल्पभूधारकांना दरमहा 20 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। स्मार्ट मीटर योजना रद्द होईपर्यंत बांगडी सत्याग्रहासह विविध आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी मानसिंह पवार, रवी डोंगरे, अंबादास पाटील, राजकुमार कारभारी, नरसिंह गुरमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अदानीचं स्मार्ट मीटर हद्दपार, अदानीचं स्मार्ट मीटर हद्दपार, महाराष्ट्रातून स्मार्ट मीटर हद्दपार, महाराष्ट्रातून स्मार्ट मीटर हद्दपार, आमच्या मागण्या, महाराष्ट्रातून स्मार्ट मीटर हद्दपार, गोरगरिबाला फसवणारा स्मार्ट मीटर हद्दपार, महाराष्ट्र सरकारचा धिक्कार, महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा, वीज मंडळाचा, वीज मंडळाचा, लोकांना गंडवणाऱ्या वीज मंडळाचा। जय हिंद। आमच्या बहुजन विकास अभियानचे संघटक मानसिंह पवार साहेब हे उदगीर नगरपालिकेतील भुयार गटार योजना आणि स्वच्छतेचा ठेका या प्रमुख बघण्यासाठी गेल्या 27 तारखेपासून अमरपूजा करत आहेत। मात्र नगर परिषद प्रशासन हे झोपीचं सोंग घेतलंय। नगर परिषद प्रशासन भित्र आहे। तुम्हाला कारवाई करणं होते, बांगड्या भरून आम्ही आज बांगडी सत्याग्रह करून नगरपालिका प्रशासनाला खालच्यापासून वरच्यापर्यंत जागा करण्याचं काम आम्ही करतो। ही भुयार गटार योजना केवळ कामापुरती आहे, लोकांच्या मुळावरी गटार योजना आहे आणि गटार योजना अत्यंत निकषप्रमाणे काम झाल्यामुळे या कामाची चौकशी करून हे काम दुसऱ्या चांगल्या ठेकेदाराला द्यावं ही बहुजन विकास अभियानच्या मानसिंह पवारची मागणी आहे। तसेच स्वच्छतेचा ठेका आहे, जे उदगीर स्वच्छ करण्याचं काम जे माणसं करतात, व्यक्ती करतात, मजूर करतात, त्यांना आज 9 महिन्यापासून पगार नाही आहे। त्या ठेकेदाराने महिना 33 लाख रुपये हडप करण्याचं काम या ठेकेदाराने केलंय। स्वतःची घरं बसण्याचं काम त्या ठेकेदाराने केलंय। आता स्वतः हातोडा घेऊन दगड फोडणारा माणूस दुसऱ्याचं दगड मारण्याचं काम जर करत असेल मजुराला, तर त्या दिशेला आम्ही या ठिकाणी करत आहोत। जोपर्यंत गटार योजने चौकशी होणार नाही, हे काम दुसऱ्याला दिलं जाणार नाही, हा ठेका दुसऱ्या ठेकेदाराला देणार नाही आणि आजपर्यंत 9 महिन्याची पगार 21,000 रुपये पगार या मजुराला मिळत नाही। तो बहुजन विकास अभियानच्या मानसिंह पवारचं असंच वीज सत्याग्रह राहणार आहे। तुमच्या माध्यमातून सांगतो, जय हिंद। वडवळ नागनाथ आश्रमशाळेतील सेवकाचे लातूरमध्ये बेमुदत आमरण उपोषण। वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ आश्रमशाळेतील सेवक उमाकांत आमटे यांनी प्रलंबित मागण्यांसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आपल्या नियुक्ती व सेवेशी संबंधित नोंदीची चौकशी करून 13 जून 2000 ते डिसेंबर 2011 या कालावधीत आपल्या नावाने काढण्यात आलेल्या वेतनाची संपूर्ण माहिती द्यावी अशी त्यांची मागणी आहे। तसेच संबंधित बँक खाते, पासबुक, स्वाक्षरी, फोटो आणि वेतन बिलांची चौकशी करून आपल्या नावावर वेतन उचलणाऱ्या दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। आपल्या नावाने काढण्यात आलेल्या वेतनाची रक्कम व्याजासह परत मिळावी
सेवा व वेतन पूर्ववत मान्य करून शाळेत रुजू करून घ्यावे आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमटे यांनी केली आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार उमाकांत आमटे यांनी व्यक्त केला आहे. नामदेव आपटे आहे. माझं गाव उत्कीर आहे. मी वडवळ वट्टचित्र नागनाथ प्राथमिक आश्रमशाळेमध्ये काम करत आहे. माझी जॉईनिंग 13/6/2000ची आहे. मला 2011ला कामावर बोलून घेतल्यात. हा मागला पगार संस्थेनं उचलून घेतल्यात. मुख्याध्यापिका देवकते मॅडम आणि सुरेश हाके पाटील हे दोघांनी माझी पेमेंट उचलून घेतल्यात. मला 2011ला जॉईन करून घेऊन 2011 ते 17 डिसेंबरपर्यंत माझे हातातून माझ्या हाताने पगारी उचलून घेतल्यात डोनेशनच्या नावावर. 2018ला पगार सोडून त्यांनी मला पगार फुल सोडले आणि खात्यावर वळवणं चालू केले. 2024पासून त्यांच्या खात्यावर माझे पैसे गेलेले आहेत. मी न्यायाकरता थांबलेला आहे. मला न्याय पाहिजे. मला न्याय आणि माझे जे पैसे उचलून घेतले त्याला बँकेची याच घालून त्यांनी संस्था आणि मुख्याध्यापिका दोघांनी मिळून माझे पैसे देऊन टाकावं. आणि इथला बिल आहे मी समाज कल्याणला गेलो. त्यांनी मला कुठला बी कागदपत्र देत नाहीत. कुठला बी न्याय मिळवून दिले नाहीत. न्याय मिळवून देतो म्हणतात. उपोषणला बसले की न्याय मिळवून देतात म्हणतात. उपोषणला उठले की मला रागावून बोलतात. मला ते समाज कल्याणमध्ये जाणं मला अंगाला काटा येत आहे. मला समाज कल्याणला जावं. मी उपोषणला कलेक्टर ऑफिसला बसला आहे. 14 तारीखला मी कलेक्टर ऑफिसला उपोषण करत आहे. मला जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी मेलो तर हरकत नाही. माझ्या मरण्याचे कारण आहे प्रशासन आणि समाज कल्याण आणि हा कलेक्टर साहेब. तिन्ही लेकरं मुकबधिर आहेत. मी एकटा घरात कमिणारा आहे. मलाच कुठली कमाई नाही तर मी लेकराला कुठलं खाऊ घालू. माझी पत्नी हमेशा बिमार आता. तिचा दवाखाना करून मला दुनियाचा हे आलेला आहे. मला कुठला पैसा नाही. घरमालक घर खाली करा 8 महिन्याचा भाडं रस्त्याला भांडी टाकतो म्हणाला घरमालक. आता माझं जगणं मरणं एकच आहे म्हणून मी उपोषणला बसलेला आहे. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मी तोपर्यंत उठणार नाही. मेलं तर हरकत नाही.